मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून पुन्हा एकदा मराठा समाज मुंबईच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय। यावेळी रस्त्यावर आपला संसार थाटत पोटाची खळगी भरत मराठा समाज आपल्याला आरक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेला दिसतोय। जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आता राज्यातून कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। गेल्या 2 दिवसापासून मनोज जरांगे हे खरं तर आझाद मैदानावरती बसले। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की आंदोलक खऱ्या अर्थाने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघालेले आहेत। आपला संसार रस्त्यावरती मांडून आरक्षण मिळवायचं हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मुंबईची वाट पकडलेली आहे। रस्त्यावरती आपल्या जेवणा खावण्याची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोय करत असताना या ठिकाणी आंदोलक आहेत। काय सांगाल? खरं तर आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपण मुंबईच्या दिशेने निघालेला। आम्ही आता मनोज दादा मागच्या 2 दिवसापासून उपोषणाला बसलेत, त्यामुळे आम्ही आमचा पूर्ण संसार घेऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहोत। जोपर्यंत मनोज दादाचा अंतिम आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही जवळपास 1 महिना पुरेल एवढं सामान घेऊन चाललो आहेत। ज्या दिवशी आरक्षणाचा गुलाल उधळून वापस येऊ किंवा मग एक तर सरकारची ठोस काय भूमिका असेल ती घेऊनच आम्ही परत गावी येऊ, अन्यथा आम्ही तिथंच बसू। जोपर्यंत दादाचा अंतिम आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। या ठिकाणी आपण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाला, रस्त्यावरती संसार मांडला, काय सांगाल? हो, आम्ही आरक्षणासाठी रस्त्यावर संसार मांडले। आम्हाला खुशी आहे। आम्ही जरी आज असलो तर आम्हाला काय वाटणार, आदमी आम्हाला स्वयंपाक येत नाही पण नाही ना आम्हाला करावं लागायला, कारण की समाजासाठी काहीतरी आम्ही पाटलासाठी करायचं आज हेतू आहे। आम्ही 3 टाइम जेवण करतो, आज फक्त 1 टाइम जेवण, 1 टाइम जेवण रस्त्यावर आम्ही 1 टाइम जेवण चालू होतं आमचं। 3 टाइमचे माणसं आम्ही एका टाइमवर 3 टाइम घरी खाणारे आणि घरी कधी न स्वयंपाक न करणारे आज जमेल तसा स्वयंपाक करून या ठिकाणी मुंबईची वाट धरताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।